नमस्कार मंडळी, तर कसे आहेत सगळे? तर आज मी बनवणार होते ज्वारीची पौष्टिक अशी आंबील, शरीराला थंडावा देणारी. तर खूप छान अशी पौष्टिक असते हे आंबील. आमच्यात तर ना सगळ्यांना आवडते, मलाही खूप आवडते. तर ही ज्वारीची आंबील असल्यानं ना मी तर हे ज्वारीचं पीठ मी शिजवून घेत आहे. थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडंसं पीठ घ्यायचं ज्वारीचं, आणि जसं आपण बेसन करताना जसं गुठळ्या होत नाही, तसं ह्या पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्यात नाही. आणि एकदम असं छान रटरट शिजवून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं ज्वारीचं पीठ जे आपण शिजवून घेतलं होतं ते. तर आता ज्वारीचं पीठ शिजवून थंड झाल्यानंतर इथं मी हे एका जगामध्ये घेतलं, कारण ना पातेल्यामध्ये सांडल म्हणून मी जगामध्ये नीट आपल्याला हलवता येईल त्याच्यामुळं. तर अगोदर ज्वारीचं पीठ थंड झालं टाकलं, आणि नंतर त्यामध्ये टाकलं मी ताक. तर आंबट ताक घ्यायचं, कारण आंबट ताकाची आंबील खूप छान होते. तर ताक टाकून घेतलं आणि किंचितसं थोडंसं पाणी टाकलं. आणि त्यासाठी ना हे इथं मी लसूण, कोथिंबीर, लसणाची पात जरी असेल तरी खूप छान लागते. लसणाची पात किंवा लसूण दोन्ही चालेल. तर इथं मी थोडीशी लसणाची पात घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर, जिरं. तर एवढं हे मी वाटून घेतलं आणि नंतर मग हे ताकामध्ये टाकून मिक्स करून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीरही टाकू शकतो, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट. जास्त काही टाकायची गरज नाही, म्हणजे आंबील साधी सिंपलच रेसिपी आहे. आणि लाल तिखट थोडंसं आपल्याला जसं आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे मी थोडंसं टाकलं आहे. तर आता याला ना पूर्ण मिक्स करून घ्यायचं, कारण ज्वारीचं पीठ, मीठ, तिखट, जे आपली लसणाची पात, कोथिंबीर, जिरं होतं नाही, ते पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं त्या आंबिलीमध्ये. पूर्ण एकजीव करून घेतल्यानंतर ना तर आपली आंबील ही तयार झाली आहे. तर ह्याला ना जास्त काही झंझट नाही, जास्त काही मेहनत नाही, तर झटकीपट होणारी अशी ही ज्वारीची आंबील आहे. तर अशा प्रकारे ना ज्वारीची आंबील तयार झाली आहे. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेलच. तर कशी वाटली ही छोटीशी आजची ही रेसिपी? आवडली असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.